सरकारी शाळांच्या दुरुस्तीविरोधात 15 ऑगस्ट पासून मोठे जनआंदोलन. ॲडव्होकेट सुभाष बाबूराव खडसणे यांच्या मागणीची दखल. अभिजित दिपके यांची घोषणा. देशातील सरकारी तसेच जिल्हा परिषद शाळांची दिवसेंदिवस होत असलेली दुरावस्था दूर करून गरीब शेतकरी आणि सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून द्यावे, तसेच युवकांच्या प्रलंबित प्रश्नाकडे शासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे, या प्रमुख मागणीसाठी ॲडव्होकेट सुभाष बाबूराव खडसणे यांनी दिनांक 9 रोजी कॉक्रोच जनता पार्टीचे अभिजित दिपके यांची भेट घेतली व ॲडव्होकेट सुभाष खडसण, ॲडव्होकेट संदीप नाडे यांनी सत्कार केला व ॲडव्होकेट सुभाष खडसण यांनी देशातील शैक्षणिक क्षेत्राची सद्यस्थिती, सरकारी व जिल्हा परिषद शाळेमधील विविध समस्या तसेच युवकांच्या प्रलंबित प्रश्नावर सविस्तर चर्चा केली. या मागण्यांची दखल घेत CGPचे अभिजित दिपके यांनी कॉक्रोच जनता पार्टीच्या माध्यमातून 15 ऑगस्ट 2026 पासून मोठे जनआंदोलन सुरू करण्याची घोषणा केली आहे. स्वातंत्र्याला 80 वर्ष पूर्ण होत असतानाही ग्रामीण भागातील सरकारी शाळांच्या मूलभूत सुविधांचा प्रश्न कायम असल्याकडे यावेळी लक्ष वेधण्यात आले. अनेक गावांमध्ये विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी मोठी पायपीट करावी लागते. कित्येक शाळेमध्ये पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह यासारख्या मूलभूत सुविधांचाही अभाव असल्याचे, विद्यार्थ्यांना अडचणीचा सामना करावा लागत असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. गावातील सरकारी शाळांमध्ये प्रामुख्याने शेतकरी, शेतमजूर आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील कुटुंबातील मुले शिक्षण घेतात. या शाळांचा दर्जा सुधारून तेथे आधुनिक शिक्षणासोबतच आवश्यक भौतिक सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे असल्याचे ॲडव्होकेट खडसण यांनी चर्चेदरम्यान नमूद केले. शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी सरकारी शाळांना सक्षम करणे, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना समान शैक्षणिक संधी उपलब्ध करून देणे आणि युवकांच्या विविध प्रलंबित प्रश्नावर ठोस उपाययोजना करण्यासाठी जनआंदोलन उभारण्यात येणार असल्याचे अभिजित दिपके यांनी सांगितले. दरम्यान 15 ऑगस्ट पासून सुरू होणाऱ्या या मोहिमेमुळे सरकारी शाळांच्या प्रश्नाकडे प्रशासन आणि शासनाचे लक्ष वेधले जाण्याची शक्यता असून या आंदोलनाला कितपत प्रतिसाद मिळतो याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे. तर आपण पाहत आहात BJ स्टार न्यूजसाठी वृत्तनिवेदक विजय शिवगजेसह पैठण तालुका प्रतिनिधी गौतम सोनवणे.